नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरचे ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे कॅप राऊंड 2साठी. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर बघा, प्रोव्हिजनल वॅकन्सी फॉर कॅप राऊंड 2 ही जी आहे वॅकन्सी मॅट्रिक्स तो डाउनलोड करायचा आहे आधी. ठीक आहे, हा डाउनलोड केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये वॅकन्सी जिथं आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे तर ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ते. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म भरताना सगळ्यात अगोदर काय करायचं तर तुमचं लॉग इन चेक करायचं आहे. लॉग इनमध्ये इथे तुमचा नंबर टाका, लॉग इन आय डी, त्याच्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. आय डी पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर स्टार्ट फिलिंगचं ऑप्शन येईल डायरेक्टली. जर तुमच्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन नसेल तर तुम्हाला इथे बघा फिल कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म हे दिसेल. याच्यावरती क्लिक केला की अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. आता या ठिकाणी स्टार्ट फिलिंगवरती आपण क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिले 3 ऑप्शन जे असतील तुमचे, पहिले 3 ऑप्शन हे कोणते पाहिजे तुमचे तर कंपल्सरीवाले आहेत. जसं की पहिल्या 3 पैकी समजा 3 नंबरचं कॉलेज जर तुम्हाला लागलं दुसऱ्या राऊंडमध्ये तर तुम्हाला 100% त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. ऑटो फ्रीज होणार आहेत पहिले 3 कॉलेज दुसऱ्या राऊंडमध्ये, आहे ना. जसं पहिल्या राऊंडमध्ये 1 नंबरचं ऑप्शन येत होतं ऑटो फ्रीजवालं, तसं तुम्हाला दुसऱ्या राऊंडमधले 3 ऑप्शन जे आहेत ते ऑटो फ्रीजवाले येणार आहेत, आहे ना. त्यामुळं तुम्हाला इथं कोर्स सिलेक्ट करा अगोदर की कोणता कोर्सला हे घ्यायचं आहे ॲडमिशन. ओके, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय करतो मी, मेकॅनिकल आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथे सिलेक्ट केला. त्यानंतर कॉलेज कोणते पाहिजे, गव्हर्मेंट ॲडेड, प्रायव्हेट पाहिजे असतील तर अनॲडेड, आणि युनिव्हर्सिटीमध्ये जे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर असतात युनिव्हर्सिटीमध्ये तर ते पाहिजे असतील तर या ठिकाणी क्लिक करायचं. ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस तुम्ही दोन्ही सिलेक्ट करू शकता. ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय तर त्याच कॉलेजचे पेपर तिथेच काढले जातात, तिथेच चेक होतात आणि त्यांचं जे आहे तर त्यांचं सर्व डिसिजन जे आहे ते कॉलेज स्वतः घेत असतं, त्याला ऑटोनॉमस म्हणतो आपण. आणि नॉन ऑटोनॉमसमध्ये जे MSBTच्या अंडर असतात ते कॉलेजेस येतात ऑल ओव्हर महाराष्ट्र. मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी दोन्ही सिलेक्ट करू शकता. तर मायनॉरिटीमध्ये काय असतं तर मायनॉरिटी कॉलेज जे आहे तर त्यांच्या जवळपास 50% जागा ह्या मायनॉरिटीसाठी रिझर्व असतात. उरलेल्या 50मध्ये तुम्ही घेऊ शकता पार्टिसिपेट, आहे ना. जर मायनॉरिटी नसेल तुमचं, फक्त नॉन मायनॉरिटी पाहिजे असेल तर नॉन मायनॉरिटी सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला जो जिल्हा पाहिजे असेल तो जिल्हा या ठिकाणी काय करायचं सिलेक्ट करायचा. जसं की या स्टुडंटला सपोज बुलढाणा पाहिजे, त्यानंतर दुसरा नाही पाहिजे समजा, जेवढे पाहिजे असतील तेवढे तुम्ही सिलेक्ट करायचे. सेव्ह अँड प्रोसीडवरती जायचं. आता या ठिकाणी काय आले तर 4 कॉलेज आहेत, 4च कॉलेज या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. आता मग आपण काय करू शकतो, हे जे कॉलेज जेवढे पाहिजे तेवढे आपण काय करणार सिलेक्ट करणार. ओके, आता हे आपण सिलेक्ट केले, नंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती जायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती गेलो आपण तर काय होतं माहिती आहे का, तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे ते कॉलेज बाय डिफॉल्ट लास्ट नंबरला येतं. ओके, आलं लक्षात. आता इथे आपण 3 कॉलेज सिलेक्ट केले आणि हे ऑटोमॅटिक किती 4 नंबरला आलं. याला आपण काय करू शकत नाही, मूव्ह करू शकत नाही. आता बघा, याला जर मूव्ह करायचा प्रयत्न केला तर काय येते, यू कॅनॉट मूव्ह युअर करंट अलॉटेड चॉईस कोड. ओके, त्यामुळं तुम्ही 10 कॉलेज सिलेक्ट केले तर ऑटोमॅटिक हे 11व्या नंबरला येणार. 50 कॉलेज सिलेक्ट केले तर ऑटोमॅटिक पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं ते लास्ट नंबरला येणार. ओके, आणि ज्या विद्यार्थ्याला कॉलेजच लागलं नव्हतं त्यांना घाबरून जायची गरजच नाही, त्यांना ते ऑप्शनच येणार नाही. लक्षात ठेवायचं. आता पहिले 3 कॉलेजपैकी आता जर मी 4 कॉलेज सिलेक्ट केले तर हे कॉलेज 4 नंबरला आहे. तर पहिल्या 3 पैकी जर कॉलेज लागलं तर तुम्हाला तेच कॉलेज घ्यावं लागेल. म्हणून आता या विद्यार्थ्याला काय करायचं, 2च कॉलेज टाकायचे. मग काय करणार, बॅक जायचं. इथं आपण 3 कॉलेज सिलेक्ट केले होते. सपोज हे कॉलेज नाही पाहिजे आपल्याला, शिंदे पॉलिटेक्निक. मग किती झाले आपले 2. मग आपण काय केलं, ओके. आता वरती खामगाव पहिले गव्हर्नमेंटचं, नंतर STC, नंतर VB कोलते. ओके, तर आता 3 कॉलेज झाले. 3 पैकी कोणतेही लागलं तुम्हाला घ्यायला तुम्ही रेडी असायला पाहिजे. ओके, 10 कॉलेज सिलेक्ट केले तर हे 11व्या नंबरला येईल. पहिल्या 3मध्ये जे कॉलेज भेटलं तुम्हाला तर तुम्हाला त्या कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा कॉलेजचा प्रिफरन्स जो आहे तो चेक लावायचा व्यवस्थित. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं.
सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला काय येईल, त्याची प्रिंट काढायचं ऑप्शन मिळेल. हां, आता या ठिकाणी काय येईल, तुम्हाला पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकून कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती, रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी येईल. तो ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ओ टी पी टाकायचा आणि तुमचा कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा. ठीक आहे. बघा, माझं तुम्हाला एक सजेशन आहे की हा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही काय करावं, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघावा. जसं की आता एक्झाम्पल म्हणून सांगतो मी तुम्हाला. आता हे कोणतं आहे, गव्हर्नमेंट खामगाव. तर काय करायचं, हा चॉईस कोड उचलायचा, कंट्रोल सी, आणि इथे काय करायचं, कंट्रोल एफ करून हा कोड पेस्ट करा. तर हा कोड आला डायरेक्ट गव्हर्नमेंट खामगाव, आणि ब्रँच पण कोणती आली, मेकॅनिकलची पाहिजे होती ती. आता इथे जर बघायला गेलो आपण, तर टोटल जागा किती आहेत शिल्लक बघा. कॅबच्या जागा आहेत 6 आणि EWSच्या 4, अशा टोटल 10 जागा आहेत, है ना. तर 10 जागापैकी पहिली जी आहे 12वी सायन्सवरती लेडीजची जागा आहे ओपनची. SCची लेडीजची जागा आहे, STची नाही आहे. VJची एक जागा आहे, जे जनरल आहे, मुलगा मुलगी कुणी अप्लाय करू शकता. NTCची एक जागा आहे जनरलवाली, 12वीवरती, लक्षात घ्या. त्याच्यानंतर NTDची नाही आहे, OBCची पण नाही आहे. SCBCची एक जागा आहे जनरलची, मुलगा मुलगी दोन्ही कॉम्पीट करू शकतो या ठिकाणी. आता हे झालं कशाच्या, 12वीच्या बेसिसवरती जागा. आता ITIच्या पोरांनी काय करायचं, तर ITIच्या मुलांनी इथे खाली बघायचं, है ना. इथे ITI बघा कुठं दिसते जागा, इथे या ठिकाणी. कशाची जागा आहे, SCBC जनरल. SCBCच्या मुलगा किंवा मुलगी ITIची जर असेल तर या ठिकाणी अप्लाय करू शकते. नंतर कॅबची किती जागा आहे, फक्त ITIला एकच जागा आहे. 5 जागा ह्या 12वी सायन्ससाठी आहेत. ओके, अशा 6 जागा कॅबच्या आल्यात इथे, आणि EWSच्या 4 जागा. EWS जर असेल तुमचं, तर तुम्हाला या ठिकाणी या ब्रँचला ॲडमिशन कन्फर्म भेटणार. आलं लक्षात. हे आपण चेक केलं. तर मग या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी आहे ती तुम्ही बघायचं की तुमचं या ठिकाणी नंबर लागतो की नाही लागत, है ना. आता याच्यामध्ये जर गेलो आपण, दुसरं कॉलेज सर्च केलं, हा जो आहे चॉईस कोड कॉपी केला, या PDF मध्ये काय केला, पेस्ट केला. किंवा तुम्ही कॉलेजचं नाव बी सर्च करू शकता इथे. आता बघा इथे किती जागा शिल्लक आहेत, 20 जागा शिल्लक आहेत. कशाच्या, कॅबच्या. त्याचे नंबर लागणार आहे की नाही तुमचा, 100% नंबर लागणारच आहे, है ना. EWSच्या 3 जागा, अशा टोटल 23 जागा आहेत, बरोबर. तर या ठिकाणी बघा जागा भरपूर आहे. ओपनचे 4, लेडीजची 2, SCच्या 2, लेडीजची 1, STची 1, अशा टोटल जागा बघा गेलो 18 जागा आहेत. ITIच्या पण जागा या ठिकाणी 2 आहेत. एक आहे OBC लेडीजची, आणि दुसरी जी आहे ते ST जनरलची. ओके. आता या ठिकाणी तुमची जर जागा नसेल कॅटेगरी वाईज, तरी तुम्ही अप्लाय करू शकता, है ना. अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला, तुमचा फॉर्म जो आहे तो कन्फर्म करायचा. इथं पासवर्ड टाका, कन्फर्म करा. आणि आता पहिल्या राऊंडला जी चूक केली होती तुम्ही, ते करू नका. आता पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला चांगलं कॉलेज लागलं असेल, तर दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेजेस टाकताना त्या कॉलेजपेक्षा चांगले असणारेच कॉलेज टाका फक्त. जास्त ऑप्शन भरू नका. कारण काय होतं, दुसऱ्या राऊंडमध्ये जर कॉलेज लागलं तुम्हाला कोणतंही, तर पहिल्या राऊंडमधलं कॉलेज जे आहे ते ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जातं, है ना. जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला, आता या ठिकाणी 2च कॉलेज टाकतो, पण 2 पैकी कोणतंच लागलं नाही, तर 3 नंबरचं कॉलेज त्या विद्यार्थ्याला काय राहतं, सेव्ह राहतं, बरोबर आहे. हां, तर आय होप तुम्हाला समजले असेल. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरून घ्या, है ना. आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.